हॅलो रसिक. हा बोला, कोण बोलतंय? मी प्रकाश वानकडे बोलतो आश्रयवरून. प्रकाश वानखेडेजी बोला. हा, काय नाही, गाणं ऐकायचं होतं. कोणतं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? एखादं भावगीत चालेल. भावगीत? हो. तुम्हाला भावगीत कोणतं ऐकायचं आहे मग? एखादं कोणतं द्या तुमच्या मला, पहिल्यांदाच फोन लावला मी. बरं बरं, पहिल्यांदा लागला फोन. हो सर. काय करता आपण? मी शेती करतो सर. ऑर्गॅनिक भाजीपाला वगैरे तयार करतो आणि आर्मीला वगैरे विकायला नेतो. ऑर्गॅनिक शेती करता? हो सर. आणि तुमची शेती आहे कुठे नेमकी? माझा आसऱ्याला. ठीक आहे, तर तुम्हाला ऐकायचं आहे भावगीत. तुमच्या व्यतिरिक्त गीत कोणाला ऐकायचं आहे अजून? माझी मिसेस आहे जयश्री वानखडे. हा. आणि मुलगी आहे क्रांती धोटे. हा. छोटी मुलगी आहे कृष्णाई वानखडे. हा. जावई आहे आमचे मनोजराव धोटे लोही, हा. कैवल्य वानखडे हा. आणि नवनाथ महाराज उदिमकर. तर तुमच्या सर्व परिवारातील सदस्यांसाठी ऐकवित आहोत हे भावगीत. ऐका. हॅलो रसिक. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. बोलतोय? मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव बोलतो सर. हा बोला सर. कसे आहात आपण? मी मस्त आहे, तुम्ही सांगा. मी सुद्धा मजेत आहे सर. आणि आता थंडी चांगली जाणवायला लागली सर. काय म्हणते तुमच्याकडे थंडी? थंडी चांगली सर. आमच्याकडे 2-4 दिवस कमी होती, म्हणजे आभाळ होतं थोडस, तर कमी होती. आता 2-3 दिवसापासून वाढलेली आहे. बरोबर, ही परिस्थिती सगळीकडे आहे. हो. आणि सर शेतकऱ्यांच्या दृष्टीने थंडी खूप चांगली आहे सर. बरोबर आहे ना. काय करता मग तुम्ही? मी आता शेतात बसलोय, शेती करतो सर. अच्छा, शेतकरी आहात तुम्ही? हो. गहू पेरलेला आहे, मका आणि हरभरा पेरलेला आहे आणि आता गव्हाला येतोय शेतात पाणी द्यायला. अच्छा अच्छा अच्छा. गावा व्यतिरिक्त मग अजून काय आहे मग? बाकी काही नाही. मग मुलांचे लग्न वगैरे झालेले आहेत. आम्ही पती पत्नीच घरी असतो आणि 5 एकर शेती आहे. त्यामध्ये कपाशी होती सर अगोदर, पण जास्त पावसामुळे कपाशीचं नुकसान झालं. अच्छा अच्छा. त्यामुळे जसं ऍव्हरेज पाहिजे होता, कपाशी जशी झडती यायला पाहिजे तशी आली नाही. त्यामुळे मी कपाशी उपटून आता गहू आणि मका आणि हरभरा पेरलाय. अच्छा, म्हणजे कपाशीमध्ये तुम्हाला भरपूर नुकसान झालं मग? कमी उत्पन्न आलं सर यावर्षी, कारण जास्त पावसामुळे कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अच्छा अच्छा. बरं, गीत कोणतं ऐकायचं आहे तुम्हाला? तर सर नुकतंच आता 24 तारखेला धर्मेंद्रजी आपल्यातून सोडून गेले. सुप्रसिद्ध अभिनेता होते आणि त्यांची कारकीर्द खूप सिनेमामध्ये चांगली झाली. जवळजवळ 40-45 सिनेमामध्ये त्यांनी हेमा मालिनी सोबत काम केलं होतं सर. आणि इतर अभिनेत्रींसोबतही सुद्धा त्यांच्या विशेष भूमिका होत्या. आणि त्यांचे चित्रपट बरेच पाहण्यात आलेले सर. खूप चांगले चित्रपट होते त्यांचे आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी सुद्धा फार छान होती सर. बरोबर. तर मी एक चित्रपट निवडला, धर्मेंद्रवर आधारित गीत आहे. 1970 मध्ये एक चित्रपट आला सर, आदमी और इंसान. आदमी और इंसान. हा, साहिल लुधियानी यांचं गीत आहे, रवी यांचं संगीत आहे, आशा भोसले आणि महेंद्र कपूरांचा आवाज आहे. गीताचे बोल नीले पर्वतों की धारा आई ढूंढनी किनारा बडी दूर से, हे गीताचे बोल आहेत सर. अच्छा अच्छा. तुमच्या व्यतिरिक्त गीत कोणाला ऐकायचं आहे? हा, गुणवंत कडू, दीपक डोईफोडे, मुरलीधर ढोले, अनंत भुते, भागवत झालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोडे, सोपान ताडे, जानकीराम काटोके, या सर्वांचं ऐकवा सर हे गीत. नक्की नक्की तुमच्या सर्वांसाठी ऐकवित आहोत आदमी और इंसान. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. हा, यवतमाळ आकाशवाणी. हा, यवतमाळ आकाशवाणी, बोला ना. हा नमस्कार सर, मी सिद्धार्थ गोंडाने बोलतो. सिद्धार्थ गोंडाने, ऑक्सिजन पार्क, राहुल नगर, अमरावतीतून बोलतो सर. अमरावतीवरून बोलत आहात आपण? हा सर. काय म्हणते थंडी तुमच्याकडे? आमच्याकडे सर थंडीचं वातावरण थोडंसं जास्त प्रमाणात तीव्रतेनं वाढलेले आहे. अच्छा. जवळपास सायंकाळच्या 5 वाजतापासून अधिक थंड हवेचे प्रमाण वाढते आणि रात्रीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात थंडी असते आणि दुपारी थोडंसं गरम होते. म्हणजे वातावरण थोडं उष्ण दुपारी, पण ते थंड आणि गरम असं संमिश्रपणे एकंदरीत वातावरण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे संपूर्णपणे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो संमिश्र वातावरण. हो हो सर. त्यामुळे काय होते सर, जे आपल्या मानवी आरोग्यामध्ये थोडासा त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे बरेचशा जणांना सर्दी, ताप, खोकला याचा सुद्धा थोडासा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि बदलत्या वातावरणामुळे प्रत्येकानं दक्षता आणि काळजी घेणं मला तरी वाटते गरजेचं आहे प्रत्येकाने तरी. नाही बरोबर आहे ना. आणि वातावरण बदलामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतातच. हो, त्यासाठीच म्हणजे आपण आपली सुरक्षितता आणि काळजी घेतली पाहिजे. विशेषतः म्हणजे सायंकाळच्या वेळेस स्वेटर, रुमाल, टोपी याचा वापर केला पाहिजे. आणि फारच जास्त असलं तर म्हणजे आपले जे ग्रामीण भागातले जे शेतकरी बांधव असतात त्यांनी थोडीशी शेकोटी पेटून वगैरे थोडासा उष्णता कशी मिळेल शरीराला तर त्याचा सुद्धा त्यांनी थोडासा केला पाहिजे. शेकोटी पेटून उष्णता मिळवली पाहिजे. बरोबर.
तर काय करता आपण? तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यासोबतच माझं एक प्रायव्हेट जॉब आहे. ते करतो मी अमरावतीमध्ये. अच्छा. आणि सोबतच गेल्या 25 वर्षापासून आकाशवाणी यवतमाळ सह अनेक इतरही केंद्राशी जोडून आहो. देशभरातील विविध केंद्रावर माझी व्हॉट्सअप ईमेलच्या माध्यमातून फरमाईश असते. आणि जवळपास आतापर्यंत मी 25 श्रोता अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलन अटेंड केलेलं आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यामध्ये माझे त्या ठिकाणी सक्रिय सहभाग लाभलेला आहे सर. अरे वा, खूप छान. म्हणजे तुम्ही खूप आणि ऍक्टिव्ह असता या याच्यामध्ये. माझी म्हणजे विशेषतः माझी सुरुवातच जे आहे सर, जे रेडिओमध्ये जे जुळलं, यवतमाळ आकाशवाणीची माझी पहिली फरमाईश आधी गेली होती. पहिल्यांदा म्हणजे माझी सुरुवात म्हणजे इथून झालेली आहे यवतमाळ तुमची आकाशवाणी. आवडची जी आहे गीत ऐकायची ती यवतमाळ आकाशवाणी पासूनच सुरुवात झालेली आहे. बिलकुल सर. खूप जुनी म्हणजे माझी आवडती आकाशवाणी मनापासून, म्हणजे मी तर अनेक केंद्र ऐकले आतापर्यंत, हा, हा. पण जे माझ्या मनापासून जीवाभावाची जी आकाशवाणी आहे, जे माणसाच्या म्हणजे मला जे माझं जे जडणघडण जी सुरुवात झाली हे खरं यवतमाळ आकाशवाणीनं. कारण की त्यावेळेचे जे कार्यक्रम दर्जेदार आणि आजही तसेच दर्जेदार कार्यक्रम या आकाशवाणी मार्फत होत असतात. त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. अरे वा, छान. कारण की आकाशवाणी जी आहे तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे जिवंत आहे. बरोबर आहे. हा, मला एक गोष्ट अजून आठवते सर. यवतमाळ ठीक आहे, आम्ही दर महिन्याला एक श्रोता संमेलन त्या यवतमाळ आकाशवाणी घेत होतो. हा. म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला जवळपास आम्ही 25 महिने यवतमाळ आकाशवाणी आम्ही कार्यक्रम घेतले होते. आणि त्याचा 25वा खूप मोठा कार्यक्रम आम्ही यवतमाळमध्ये साजरा केला होता आकाशवाणीवर. अच्छा अच्छा. त्यामध्ये डॉक्टर मिर्झा बेगच्या माध्यमातून आम्हाला काही पुरस्कार सुद्धा मिळाले होते यवतमाळ आकाशवाणी मार्फत. अच्छा. आणि त्यावेळेस अमर आमचे प्रमुख तिथले केंद्र प्रमुख होते. हो हो. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला, कोण बोलताय? नमस्कार सरजी. हा नमस्कार, बोला. हॅलो. हा, बोला सुरेश ना. गुजर बोलतोय सर. हा बोला 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 गुजरजी, गीत काय म्हणता? गीत काही तर नाही, आता कामावर आहो इकडे. हो, रोजाना आहो इकडे. अच्छा, शेतामध्ये काम सुरू आहे तुमचं? हो, काम शेतामध्ये. अच्छा अच्छा. काय म्हणते थंडी तुमच्याकडे? थंडी काय म्हणते? थंडी कमी झाली, आभाळ आलं होतं. अच्छा अच्छा. ते आभाळाला खाली थंडी राहते. मला वाटते सगळीचकडे सध्या थंडी कमीच पडलेली आहे. हो, पडली म्हणा, पण आता थोडीफार कमी वाटते. अच्छा. तर मग तुम्हाला गीत कोणतं ऐकायचं आहे? मला एक गीत ऐकायचं होतं सर, की प्रल्हाद शिंदेनं गायलेलं आहे एक गीत. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत आहे. हो, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, आणि न्यार न्यार घडत दर दिवशी. अच्छा अच्छा. ते दामोदर शिरवाडेचं गीत आहे. दामोदर शिरवाडे यांचं गीत आहे. शिरवाडे हम्म. आणि मधुकर पाठक त्याचे संगीतकार आहे. अच्छा अच्छा. हे कानी गीत मी सर मायबोली मराठीवर ऐकलं. अच्छा अच्छा. मायबोली चालू राहते, मराठी गीत असते त्याच्यावर. हा हा हा. तर मग हे गीत चांगलं वाटलं. काय प्रशिक गुजर आणि आमचे मित्रमंडळी आहे. अच्छा अच्छा. इथून वडगाव पोलीस स्टेशन वरून रूपराजजी मिलिमिली आहे. हम्म. आर्मीवरून आमचे शिवरामजी, नंदकुमार शिवरामजी आहे. हा. आणि पोरवरून आशिष भाऊ सामटकर आहे. अच्छा. आणि पापलवाडीवरून दाखवले आहे. हम्म. बरं, तुमच्या सर्वांसाठी ऐकवीत आहोत तुमच्या पसंत. हॅलो रसिक, बोला, कोण बोलतंय? सर, मुक्काम पोस्ट दाबा, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळमधून आशिष कुमार चामटकर बोलतो सर. आशिष कुमार चामटकर. हो, चामटकर बोला सर. हॅलो रसिकला फोन लागला. गेली बरेच दिवसापासून प्रयत्न करत होतो. आज फोन लागला सर हॅलो रसिकला. किती दिवसानंतर लागला तुमचा फोन? बरं 4 महिने झाले सर मला. अच्छा अच्छा. म्हणजे 4 महिन्यापूर्वी केला होता तुम्ही फोन? हो, 4 महिन्यापूर्वी बोलून झालं सर. अच्छा अच्छा. हो. काय करता सर आपण? मी सर जॉब करतो. कुठे? लोन डिपार्टमेंट मध्ये यवतमाळला. अच्छा अच्छा. हो. अच्छा. आणि सुद्धा आपली आकाशवाणी यवतमाळ ऐकायचा छंद पण आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये पण ऐकता तुम्ही? हो हो हो. आता हे न्यूज एअर जेव्हापासून निघालं सर, तेव्हापासून आपला आकाशवाणीचा कुठे सुद्धा असलं तरी आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि प्रत्येक कार्यक्रम अटेंड करू शकतो. बरं, तुम्ही मग रोज ट्रॅव्हलिंग करता की कसं? नाही ट्रॅव्हलिंग नाही सर. अच्छा. म्हणजे मग राहणं तुमचं इथे यवतमाळलाच आहे? हो हो. बरं, गीत कोणतं ऐकायचं आहे तुम्हाला? सर आता सध्या हेच नवरात
पाहिजे मला या चित्रपटातला आहे का एक मराठी चित्रपटातील गीत आहे बरोबर. मराठी चित्रपटातले गीत बरोबर सर. ह्योच नवरा पाहिजे. हो हो. गीत कोणतं आहे त्याच्यामधलं. आला थंडीचा महिना. आला थंडीचा महिना. वा वा. गीत तर खूप चांगली आवड आहे तुमची. सध्या थंडी चालू झाली आहे. बरोबर. गीत आहे का सर. बरं तुमच्या व्यतिरिक्त हे गीत कोणाला ऐकायचं अजून. घरी आई आहे सर रेखाताई चामटकर, बाबा आहे बजरंगी चामटकर, बहीण आहे उज्ज्वला चामटकर. अच्छा. सर्व मित्र परिवार. बरं तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांसाठी ऐकूया हे गीत. हो हो. हॅलो रसिक. हॅलो रसिक, नमस्कार सर. हा नमस्कार. बोला कोण बोलताय. मानवराव बोलतो, ध्रुव कुमार गिरी. अच्छा अच्छा बोला. तर आम्हाला एक गाणं ऐकायचं होतं. हा सांगा. उंबरठा चित्रपटामधील लता मंगेशकर, सुरेश भट, उदयनाथ मंगेशकर आणि जब्बार पटेल या सर्व जणांनी मिळून बनवलेला सुंदर असा चित्रपट आणि यातील गीत लता मंगेशकर यांच्या आवाजातील. अच्छा अच्छा. उंबरठा चित्रपट आहे मराठी. मराठी. तर गीताचे बोल सांगा ना तुम्ही. सुन्या 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 मैफिलीत माझ्या तुझेच गीत गात आहे. वा वा. खूप छान गीत आहे. हा सर. फारच उत्कृष्ट असा चित्रपट बनवलेला होता आणि सुरेश भट यांनी सुद्धा एक फारच असं गाणं निर्माण करून या चित्रपटासाठी सादर केलेलं होतं. आणि मराठी सिने सृष्टीमध्ये हा स्मिता पाटील यांच्या अभिनयाने हा चित्रपट म्हणजे भावना प्रधान असा बनवला गेला होता गिरीश कर्नाड. नक्कीच नक्कीच. हो हो. आम्ही 1991 उद्घाटनापासून आपल्या आकाशवाणी यवतमाळ त्या उद्घाटनापासून आम्ही श्रोते आहोत सर. अरे वा. खूप जुने श्रोते आहात आपण. हा जुने. बरं तुम्हाला मराठी चित्रपट बघायला आवडते बरोबर. हा सर. मराठी भावनिक. हे गीत तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला ऐकायचं आहे. हो माझी मिसेस आहे. ज्योतिगिरी माझं नाव, मंगला माडवेची मैत्रीण. अच्छा अच्छा. बोला. आणि तेजसगिरी, सोनमगिरी, हा शैलेशपुरी, हा. धनुषपुरी आणि प्रणिता गिरी यांना पण ऐकायचं आहे गाणं. अच्छा. तुमच्या सर्व परिवार, जावाई, मुलगी, नाव सांगा ना. त्यांचं नाव सांगा ना. जावाईचं नाव शैलेशपुरी हा. आणि मुलीचं सोनमपुरी आणि नातू धनुषपुरी. अच्छा अच्छा. तर ऐकवीत आहोत तुमच्या पसंतीचं हे गीत. हाँ थैंक यू. हेलो रसिक. वालाई चौक यवतमाळ से ओटी श्रीवास. अच्छा ओटी श्रीवास जी बोला. हाँ, एक गाना सुनने का था. हाँ हाँ बोलिए ना. कौन सा गाना सुनना है आपको. फिल्म का नाम है वाई लव, क्या रहा है दानसिंह और गायक है मुकेश. फिल्म के गाने के बोल है जिक्र होता है जब कयामत. जिक्र होता है जब कयामत का तेरी जलो की बात होती है. अच्छा. फिल्म है और मुकेश जी की आवाज में सुनना है आपको. मुकेश की आवाज, संगीतकार दान सिंह, गीतकार आनंद बख्शी. अच्छा अच्छा. तो आप क्या करते हैं सर. बस बैठे दुकान पे अपने खाली पी. अच्छा आपका दुकान है. हो. अच्छा, एमटी गनी बैग का. अच्छा अच्छा. तो आप फिर ये दुकान में कंटिन्यू आप गीत सुनते हैं. हाँ कंटिन्यू जहाँ रेडियो चालू रहता है. अच्छा अच्छा अच्छा. जब से विविध भारती स्टार्ट हुए ना यवतमाल खासन जब से. अच्छा. तो आपके अलावा ये गीत आपको और किस किस को सुनाना है. हमारे साथ है शेख आजाद, पंजाब राम के, राहुल मनोहर. अच्छा. और रालेगांव का एक मित्र है और अमरावती से किशोर साहू, संतोष साहू. तो आइए सुनाते हैं आपके पसंद का ये गीत. हेलो रसिक. हॅलो रसिक. हाँ बोला. सर नमस्कार. नमस्कार बोला. संतोष खडसे बोलतोय मी, मुक्काम थार बुद्रुक, महागाव तालुका. संतोष खडसे, महागाव तालुका, गावाचं नाव थार बुद्रुक. अच्छा अच्छा. बोला सर. तुमच्याशी ना पहिल्यांदाच आमचा संवाद होतो आहे बघा. खूप आनंद होतोय. हो हो बरोबर. नाहीतर एरवी मंगला त्यांची दर 3-3.5 4 महिन्यांनी असं संवाद होतोय त्यांच्याशी, पण आज तुमच्याशी पहिल्यांदा बोलता आलं. हो बरोबर. मला सुद्धा आणि आता तुमच्याशी बघा बोलून खूप आनंद झालेला आहे. हो हो. काय करता सर. आणि आम्ही एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीला असतो सर, पुण्यामध्ये, एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत. अच्छा अच्छा. आणि कुठेही जरी असलो
हा. तरी आपल्या गावाची माती आणि आपली आकाशवाणी नेहमी आपल्या सोबतच आहे. बरोबर. बरं, तुमचं राहणं कुठे आहे मग आता? पुण्याला आहे की गावी आहे? आहे सर, पुण्यातच आहे सध्या. अच्छा. हा, आणि आम्हाला असा वेळ मिळत असला की आपल्या आकाशवाणी यवतमाळ आम्ही नक्कीच ट्यून करत असतो संध्याकाळच्या वेळी, कधी अरे वा. सकाळच्या वेळी, खूप छान. म्हणजे आपल्या कामाचं स्वरूप बघून. अच्छा 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 अच्छा. हम्म. खूप छान. आणि फार अगोदरपासून आकाशवाणी यवतमाळशी आम्ही जुळलेले आहोत. हा. आमचे आई वडील पण रेडिओवर अगोदर ऐकायचो आम्ही सगळे सहपरिवार कार्यक्रम. आता मोबाईल ऍप्लिकेशन असल्यामुळे हम्म, हम्म, हम्म. मस्त ब्लूटूथ स्पीकर वरती मग छान आनंद मिळतो कार्यक्रम ऐकण्याचा. अरे वा. बरं, असं म्हणू शकतो आपण की आपल्या आई वडिलांकडूनच आपल्याला रेडिओ ऐकण्याची आवड निर्माण झाली असं म्हणू शकतो आपण, बरोबर ना? हो हो, नक्कीच म्हणू शकतो. आणि खूप चांगली आवड आहे ही. आपण आपलं काम सांभाळत देखील आकाशवाणीच्या कार्यक्रमांपासून लाभ घेऊ शकतो. नक्कीच. आनंद मिळतो. बरं, तुम्हाला गीत कोणतं ऐकायचं आहे? आज गीत ऐकायचंय अरुण दाते यांचं भावगीत सर. आणि भावगीताचे बोल आहेत: ही पौर्णिमा हे चांदणे येईलही पुन्हा, माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. हे गीत अरुण दाते यांनी गायलेलं आहे, बरोबर? हो हो, भावगीत आहे अरुण दातेंचं. अच्छा. तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला ऐकायचं हे गीत? हे गीत आम्ही समस्त खडसे कुटुंबी, तसेच आमचे काही श्रोतामित्र आहेत, आनंदरावजी कलाने, सोबतच आमचे नारायण गायकवाडजी हा. आणि शहाजी बोडखेजी, उत्तमराव जमधाडेजी, इकडनं आमचे प्रमोद बावनेरजी आहेत, याशिवाय संजयजी आहेत आणि भरपूर सारे श्रोता मित्र मंडळी आहेत आमची. या सर्वांसमोर आम्ही या भावगीताचा आनंद घेऊ इच्छितो. चला तर ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत. ऐका तर मग. नक्कीच सर, धन्यवाद. फोन केल्याबद्दल धन्यवाद. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा, ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा, माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा, ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा, ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. श्वासातुनी यात्रा तशी आजन्म झंकारते, केव्हा तरी जन्मांतरी प्रीती अशी भेटते. श्वासातुनी यात्रा तशी आजन्म झंकारते, केव्हा तरी जन्मांतरी प्रीती अशी भेटते. जी भेटते केव्हा तरी भेटेल का पुन्हा, ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा, माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा, ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा, ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. गेलो असे हरवू नकी नाराहिलो
नवे जन्मले जे जन्मते केव्हा तरी जन्मेल का पुन्हा ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. हेलो रसिक. हेलो हेलो. हाँ, आपका नाम बताइए. जी योगेश जांगड़े बोल रहे हैं बेमेतरा छत्तीसगढ़ से. हाँ, बोलिए योगेश जी. बढ़िया है भैया, अच्छा लगता है आपका प्रोग्राम सुनना. आप इतनी दूर भी हमारा प्रोग्राम सुनते हैं? हाँ, आप मोबाइल ऐप में आ गए हैं तब से काफी अच्छा हुआ है. अभी ये बोल सकते हैं कि मोबाइल के कारण अभी कहीं पे भी आप प्रोग्राम सुन सकते हैं. हाँ जी. आसान हो गया अभी सुनना, बराबर. हाँ हाँ जी. तो क्या करते हैं आप? हमारा खेती बाड़ी का काम है मूल रूप से. खेती बाड़ी करते हैं? हाँ जी. तो आपके यहाँ पे खेती बाड़ी में अभी क्या है? अभी तो जो धान लगाए थे उसका कटाई हो गया है. अच्छा. और अभी उसका रख रखाव कर रहे हैं, फिर अभी गेहूं लगाएंगे. अच्छा अच्छा. हाँ. फिर आपका पूरा परिवार आपकी मदद करता है पूरे इसमें खेत में? हाँ हाँ जी, पूरा मतलब देख रेख करते हैं और बाकी वर्कर लोगों से करवाते हैं. अच्छा अच्छा अच्छा. जी. कितने एकड़ की आपकी खेती है? 20 एकड़ की. तो फिर आपका बहुत बड़ा मतलब वर्कर बहुत लगते होंगे उसके लिए. हाँ जी हाँ जी. अरे वाह. तो मैं बोल रहा हूँ, आपको गीत कौन सा सुनना है फिर? फिल्म साजन से सुनवा देंगे. गीत के बोल हैं मेरा दिल भी कितना पागल है. मेरा दिल भी कितना पागल है. हाँ. साजन चित्रपट है, बराबर? हाँ जी हाँ जी. अच्छा. तो बताइए, आपके अलावा ये गीत किसको सुनना है? श्रीपाल गोयल जी हैं, लोकेंद्र वर्मा जी हैं, भगवान सिंह परमार जी हैं, तुकाराम जी हैं, दिलीप पाहुजा जी हैं और तमाम हमारे साथी. अच्छा. हाँ. तो आइए सुनाते हैं आपके पसंद का ये गीत. सुनिए तो. धन्यवाद. और हेलो रसिक में फ़ोन करने के लिए 2-3-2-2-4-5-4-6-4. श्रोतो, नंबर पुन्हा एकदा आहे का? 072-32-2-4-5-4-6-4 या फोन क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता दुपारी 3 ते 3:30 या वेळेत. श्रोतो, तेव्हा राहुल कंगालेला. हॅलो रसिक. हां, बोला. कोण बोलतंय? मी प्रकाश वानकडे बोलतो आश्रयवरून. प्रकाश वानकडे जी, बोला. हा, काय नाही, गाणं ऐकायचं होतं. कोणतं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? एखादं भावगीत चालेल. भावगीत? हो. मला भावगीत कोणतं ऐकायचं आहे मग? एखादं कोणतं जाईल तुमच्या मला, पहिल्यांदाच फोन लावला मी. बरं बरं, पहिल्यांदा लागला फोन. हो सर. काय करता आपण? मी शेती करतो सर. ऑर्गॅनिक भाजीपाला वगैरे तयार करतो आणि आर्मीला वगैरे विकायला नेतो. ऑर्गॅनिक शेती करता? हो सर. आणि तुमची शेती आहे कुठे नेमकी? माझा आसऱ्याला. ठीक आहे. तर तुम्हाला ऐकायचं आहे भावगीत. तुमच्या व्यतिरिक्त हे गीत कोणाला ऐकायचं आहे अजून? माझी मिसेस आहे जयश्री वानखडे. हा. आणि मुलगी आहे क्रांती धोटे. हा. छोटी मुलगी आहे कृष्णाई वानखडे. हा. जावई आहे आमचे मनोजराव धोटे.